नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार, तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील नाईट ड्यूटी। जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट। याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य सरकारच्या या नवीन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कशा पद्धतीने वाढणार व तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील नाईट ड्यूटी कशा पद्धतीने लागू होणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार, तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील नाईट ड्यूटी। जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट। बघा, अकॉर्डिंग टू द न्यू प्रपोजल ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट द वर्किंग आवर्स ऑफ एम्प्लॉई विल बी इन्क्रीज्ड अँड नाईट ड्यूटी विल ऑल्सो बी गिवन टू फिमेल एम्प्लॉईज। सरकारच्या नवीन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे, तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील आता यापुढे रात्रीच्या वेळी नोकरी करावी लागेल असे देखील प्रस्तावामध्ये नमूद आहे। मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर राज्याच्या कामगार विभागामार्फत राज्यातील खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत कामगारांच्या कामाच्या बाबतीत नवीन नियमावली संदर्भात प्रस्ताव देखील सादर केला आहे। सदर प्रस्तावाला मंत्रिमंडळाकडून तुर्तास मंजुरी देण्यात आलेली नसून यामध्ये आवश्यक सुधारणांसाठी विभागा सूचित करण्यात आले आहेत। बघा, कामाचे तास कशा पद्धतीने असणार आहे। सदर प्रस्तावामध्ये काही प्रमुख बदल हे प्रस्तावित आहेत, ज्यामध्ये पहिला महत्त्वपूर्ण बदल म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत कामगारांचे कामाचे तास हे 10 तासापर्यंत वाढवण्यात येणार आहेत। सद्यस्थितीत खाजगी क्षेत्रातील कामगारांकरिता 9 तास आहे। बघा, ओव्हरटाईम मर्यादा। खाजगी क्षेत्रामध्ये कामगारास ओव्हरटाईम करण्याची सुविधा असते। सदर ओव्हरटाईम करिता त्यास अतिरिक्त वेतन अदा केले जाते, परंतु एक कर्मचारी हा 3 महिन्यात केवळ 125 तासच ओव्हरटाईम काम करू शकतो। तसेच ओव्हरटाईममध्ये वाढ करून 144 तासापर्यंत मर्यादा वाढवण्याचे प्रस्तावित या ठिकाणी आहे। सदर जी सुधारणा आहे ती 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नियम लागू करणे हे प्रस्तावित आहे। सदरची मागणी ही खाजगी क्षेत्रातील उद्योजकांची मागणीचा विचार करून प्रस्ताव देखील तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे हित देखील विचारात घेण्यात आलेले आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी राज्य सरकारच्या या नवीन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार, तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखील नाईट ड्यूटी। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।